प्रेयसीची एक छोटीशी चूक आणि जगातील सर्वात खतरनाक डॉनचा खेळ खल्लास झाला. पण या एका मृत्यूने आज अख्खा देश अक्षरशः जळतोय. रस्ते, गाड्या, विमानतळ सगळं काही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलंय. तिथे सध्या जे काही घडतंय ते ऐकून एखाद्या थरारक हॉलिवूड सिनेमालाही लाज वाटेल. तिथे सध्या कायद्याचं नव्हे तर केवळ बंदुकीच्या गोळ्यांचं आणि दहशतीचं राज्य चालतंय. आज आपण अशा एका माणसाची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्याच्या डोक्यावर तब्बल 135 कोटी रुपयाचं महाप्रचंड बक्षीस होतं आणि ज्याचा अंत एका अत्यंत अनपेक्षित चुकीमुळे झाला. कुख्यात डॉन एल मेंचो याच्या मृत्यूने मेक्सिकोत अक्षरशः गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपण हा एल मेंचो कोण आहे, डोनाल्ड ट्रम्पही त्याच्या मागावर का होता, तो कोणालाही कसा सापडत नव्हता आणि प्रेयसीच्या चुकीने त्याचा कसा गेम झाला, हेच मी तुम्हाला या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे. नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. महाराष्ट्रापासून तब्बल 15,000 किलोमीटर दूर अंतरावर असलेला अमेरिका खंडातील मेक्सिको नावाचा देश अक्षरशः जळतोय. रस्ते पूर्णपणे बंद आहेत. 100हून अधिक महामार्गांवर शेकडो गाड्या पेटवून देण्यात आल्यात. शाळा आणि महाविद्यालय अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहेत आणि विमान उड्डाणही तातडीने रद्द करण्यात आली आहेत. एखाद्या देशात भीषण युद्ध सुरू असल्यासारखी ही परिस्थिती निर्माण झाली आणि या सगळ्या प्रचंड यादवीला, हाहाकाराला कारणीभूत आहे एका माणसाचा मृत्यू. हा माणूस कोण होता असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. हा माणूस होता मेक्सिकोचा सर्वात कुख्यात आणि क्रूर ड्रग माफिया, ज्याच्या डोक्यावर अमेरिकेने चक्क 135 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. त्याचं मूळ नाव होतं नेमेसिया रुबेन ऑसिग्वेरा सर्वांतेस. पण गुन्हेगारीचं जग, पोलीस यंत्रणा आणि त्याचे शत्रू त्याला एल मेंचो या नावाने ओळखत होते. त्यामुळे सुरुवातीलाच आपण हा एल मेंचो कोण होता हे समजून घेऊयात. एखाद्या सामान्य माणूस जगातील सर्वात क्रूर गुन्हेगार कसा बनतो याची सुरुवात त्याच्या गरिबीत दडलेली असते, असं अनेकदा आपल्याला दिसतं. 17 जुलै 1966 रोजी मेक्सिकोच्या एका अत्यंत गरीब कुटुंबात एल मेंचोचा जन्म झाला. त्याचे वडील अवाकाडो फळाची शेती करायचे. कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी तरुणपणीच एल मेंचो आपल्या मोठ्या भावासोबत अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेला. तिथे सुरुवातीला त्याने चोरीसारखे किरकोळ गुन्हे केले. नंतर अधिक पैशांच्या आशेने तो अंमली पदार्थाच्या तस्करीच्या जाळ्यात ओढला गेला. एकदा अमेरिकेत हेरोईन विकत असताना तो आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अमेरिकन पोलिसांनी त्याला वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी अटक केली. यात त्याला 3 वर्षांच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा झाली. 1997 मध्ये त्याला पॅरोलवर सोडून थेट अमेरिकेतून हद्दपार करून मेक्सिकोत सोडण्यात आलं. मेक्सिकोला परतल्यावर त्याच्या आयुष्यात एक अत्यंत धक्कादायक वळण आलं. तो जालिस्को नावाच्या प्रांतात चक्क मेक्सिकोच्या राज्य पोलीस दलात भरती झाला. एक सराईत गुन्हेगार पोलिसांची खाकी वर्दी घालतो हे ऐकून कोणालाही नवलच वाटेल. पण पोलिसांची काम करण्याची पद्धत, त्यांचे खबरी नेटवर्क, तपासाची दिशा आणि भ्रष्टाचाराच्या वाटा समजून घेण्यासाठी त्याने अतिशय धूर्तपणे ही नोकरी पत्करली होती. पोलिसांचे सगळे डावपेच शिकून घेतल्यावर त्याने काही काळातच वर्दी फेकून दिली आणि तो मिलेनियो कार्टेल नावाच्या एका कुख्यात गुन्हेगारी टोळीत सामील झाला. पुढे 2009 मध्ये त्याने स्वतःची जालिस्को न्यू जनरेशन कार्टेल म्हणजेच CJN नावाची अत्यंत क्रूर टोळी उभी केली. एल मेंचोला या जगात मोठा होण्याचा एकच मार्ग माहिती होता, तो म्हणजे अत्यंत टोकाची क्रूरता. आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याने प्रतिस्पर्धी टोळ्यांची निग्रुण हत्यासत्र सुरू केली. एका रात्रीत एका गर्दीच्या मॉल बाहेर चक्क 35 मृतदेह 2 ट्रकमधून आणून टाकण्याची त्याची भयानक पद्धत संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी होती. त्याने आपल्या व्यापारात खूप डोकं लावून एक अतिशय इंटेलिजंट बदल केला. त्याने फेंटानिल आणि मेथ यासारखे घातक सिंथेटिक अंमली पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. हे पदार्थ रसायनांच्या मदतीने प्रयोगशाळेत सहज बनवता येत होते. यातून मिळणारा नफा अवाढव्य होता. त्याचा वर्षाचा व्यवसाय जवळपास 1 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचला होता. आपला काळा पैसा पांढरा करण्यासाठी त्याने अलिशान हॉटेल्स, शेती कंपन्या आणि जाहिरात संस्थांचं एक प्रचंड मोठं कॉर्पोरेट साम्राज्य उभं केलं होतं. बघता बघता एल मेंचोने आपलं एक समांतर सैन्य दलच उभं केलं होतं. त्याच्याकडे तब्बल 20 ते 30 हजार प्रशिक्षित तरुण होते.
ज्यांना लष्करी दर्जाचे अत्यंत कडक प्रशिक्षण दिलं होतं। मेक्सिकोच्या पोलिसांकडे नसतील अशी अत्याधुनिक शस्त्र, चिलखती, गाड्या, रॉकेट लॉन्चर आणि ड्रोन त्याच्या टोळीमध्ये होते। 2015 मध्ये मेक्सिकोच्या सैन्य दलाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या माणसांनी चक्क सैनिकांचे हेलिकॉप्टर रॉकेट लॉन्चरने पाडले होते। या भीषण हल्ल्यात 7 सैनिक मारले गेले होते। एवढा मोठा डॉन जो कोणाच्याही हाती लागत नव्हता, तो अखेर मारला कसा गेला? याला एल मेंचोच्या प्रेयसीची एक चूक कारणीभूत ठरली। एल मेंचो सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर असायचा। तो कधीही मोबाईल फोन वापरत नसे, कायम डोंगराळ आणि घनदाट जंगलात लपून राहायचा। पण इथंच त्याची कमकुवत बाजू गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली। मेक्सिकन आणि अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी एल मेंचोला शोधण्याऐवजी त्याच्या प्रेयसीवर अत्यंत बारीक पाळत ठेवली। तिचे प्रवासाचे मार्ग, तिचे इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स आणि ती कुठे कोणाला भेटायला जाते याचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला। याच प्रेयसीचा पाठलाग करत गुप्तचर यंत्रणा तपालपा नावाच्या एका घनदाट जंगलात असलेल्या अतिशय सुरक्षित घरापर्यंत पोहोचल्या। प्रेयसीला भेटण्याची ओढ जगातील सर्वात खतरनाक गुन्हेगाराच्या जीवावर बेतली आणि ही सगळी कारवाई काही एकट्या मेक्सिकोपुरती मर्यादित नव्हती, तर यामागे जागतिक राजकारणाचाही मोठा वाटा होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मेक्सिकोच्या सरकारवर प्रचंड दबाव होता। ट्रम्प यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये सीजेएनजी या टोळीला थेट दहशतवादी संघटना घोषित करण्याचा इशारा दिला होता। गेल्या 21 फेब्रुवारीच्या पहाटे मेक्सिकोच्या विशेष सुरक्षा दलांनी आणि सैन्य दलाने मिळून तपालपाच्या जंगलातील एल मेंचोच्या लपण्याचा ठिकाणा अत्यंत गुप्तपणे वेढा घातला। पण एल मेंचोच्या अंगरक्षकांना याची चाहूल लागली। त्यांनी लगेच सैनिकांवर भीषण गोळीबार सुरू केला। या प्रचंड धुमचक्री टोळीचे 3 सदस्य जागीच ठार झाले। एल मेंचो ही गोळी लागून गंभीर जखमी झाला। उपचारासाठी हेलिकॉप्टरने मेक्सिको सिटीकडे घेऊन जात असतानाच दुसऱ्या दिवशी वाटेत या जगकुख्यात गुन्हेगाराचा अंत झाला। पण खरा थरार तर या मृत्यूनंतर सुरू झाला। टोळीचा एकच ठरलेला नियम होता, आपला बॉस पडला की सगळा देश थांबवायचा आणि जाळायचा। एल मेंचोच्या मृत्यूची बातमी धडकताच त्याच्या हजारो सशस्त्र गुंडांनी रस्त्यावर उतरून अक्षरशः थैमान घातले, हाहाकार उडवलाय। त्यांनी बसेस पेटवल्या, हायवे रोखून धरले, सैन्य दल आणि पोलिसांवर खुलेआम हल्ले सुरू आहेत। या अमानुष हिंसाचारात आतापर्यंत नॅशनल गार्डचे 25 जवान आणि 34 टोळी सदस्य मारले गेलेत। एका विश्वकुख्यात डॉनचा अंत एका चुकीमुळे झाला असला तरी मेक्सिकोचं हे अंमली पदार्थाचं गुन्हेगारी विश्व एका माणसावर चालत नाही, ही बाब एल मेंचो मारल्यानंतर स्पष्ट झाली। त्यामुळे आता त्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर बसण्यासाठी इतर टोळ्यांमध्ये आणखी भयंकर रक्तपात होण्याची दाट शक्यता आहे। या सगळ्या घडामोडीतून आपल्याला एकच धडा मिळतो की गुन्हेगारीचा मार्ग सुरुवातीला कितीही आकर्षक वाटत असला तरी त्याचा शेवट हा नेहमीच अत्यंत भयानक आणि वेदनादायी असतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? एल मेंचो बद्दल काय वाटतं? मेक्सिकोचं भविष्य काय दिसतं? हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जगकुख्यात डॉनची ही स्टोरी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच सखोल आणि माहितीपूर्ण बातम्यांसाठी आपल्या टीओडी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।